नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन. महिला सुरक्षेसाठी शैक्षणिक संस्थांच्या भोवती 100 मीटर परिसरात अवैध टपरी असल्यास थेट मनपा प्रशासकांना माहिती कळवा. महाविद्यालयाच्या आसपास असलेल्या टपऱ्या आता उद्ध्वस्त होणार. आता बघूया सविस्तर बातम्या. केंद्र सरकार अल्पसंख्याकांसह दुर्बल घटकाच्या समृद्धीसाठी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी सिल्लोड येथे केलंय. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं सांगत महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विभागाकडून आलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊ असंही ते म्हणाले. सिल्लोड येथे प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलामुलींसाठी 36 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते तसेच राज्याचे पणन व अल्पसंख्याक व औकाफ तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन, तहसीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बाशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केलं. देवेंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन, तर शेवटी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानलं. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालतकर, नंदकिशोर सहारे, अजीज शेठ बागवान, श्रीरंग पाटील साळवे, रऊफ बागवान, देवीदास लोखंडे, मारुती वराडे, मनोज झवर आदींसह विद्यार्थी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यहाँ ये छत्रपति संभाजी नगर के जिले में जो सिल्लोड है, ये बहुत बड़ा सेंटर के रूप में उभर के आ रहा है. यहाँ मेडिकल कॉलेज बन रहे हैं, कई संस्थाएं का स्थापित हो रहे हैं. अब ये बॉयज एंड गर्ल्स हॉस्टल का फाउंडेशन आज लगा. इसी प्रकार के कई प्रोजेक्ट जो यहाँ का विकास का चार लगा देगा, से कई काम हो रहे हैं. और फिर कुछ इंडिविजुअल हर परिवार को लाभ पहुंचाने वाला जो लाडली बहन का स्कीम के बारे में बताया, ये पूरा हिंदुस्तान में पहली बार महाराष्ट्र सरकार ने ऐसा कार्यक्रम चलाया. एकेकाळी नशेखोरी करणाऱ्यांचा अड्डा बनलेल्या ओसाड जागी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून डिजिटल डोम थिएटर व तारांगण स्थापित करण्यात आला असून त्याचा पहिला शो संपन्न झालाय. यावेळी तारांगणमधील 4 कक्षांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. एकेकाळी नशेखोरी करणाऱ्यांचा अड्डा बनलेल्या ओसाड जागा असलेल्या आमकास मैदान जवळील जागेवरती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यान सुरू करण्यात येणार आहे. या उद्यानात महाराष्ट्रातील दुसरे डिजिटल डोम थिएटर तारांगण उभारण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरातील आमकास मैदान लगत महानगरपालिकेने अंदाजे 1.5 एकर क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची उभारणी सन 1996 साली केली आहे. तथापि उद्यानाची सुरक्षा व्यवस्था आणि स्थापत्य, विद्युत विषयक कामांची देखभाल, दुरुस्ती अभावी नागरिक पर्यटकांना उद्यानाचा उपभोग घेता येत नव्हता. सदर बाब विचारात घेता प्रशासन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यानाचा सर्वांगीण विकास करण्यात आलाय.
प्राप्त शासन निधी व महानगरपालिका अर्थसंकल्पातील तरतुदीमधून अस्तित्वातील उद्यानातील संपूर्ण स्थापत्य विषयक दुरुस्त्या, स्वच्छतागृह, ओपन जिम स्टेशन, लहान मुलांच्या खेळण्या, बेंचेस, भारतीय वंशावळीची झाडे, शोभिवंत झाडे, बोरवेल पंप इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल डोम थिएटर तारांगणचा पहिला शो संपन्न झालाय. यावेळी तारांगणमधील 4 कक्षाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी शहर अभियंता AB देशमुख, उपायुक्त अंकुश पांढरे, मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील, माजी महापौर प्रकाश निकाळजे, समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे, माजी नगरसेवक गौतम खरात, पुरुषोत्तम ठाकूर, कृष्णा बनकर, शिक्षण समन्वयक गणेश दांडगे, मनपा शाळेचे सर्व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. सर्व उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत पहिला प्रीमियर शो संपन्न झालाय. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2023 व 24 अंतर्गत मंजूर निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानातील अस्तित्वातील 40 फूट व्यासाच्या हॉलमध्ये डिजिटल डोम थिएटर प्लॅटिनियम उभारण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. सदर डिजिटल डोम थिएटर प्लॅटिनियम हे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2023 व 24 अंतर्गत मंजूर निधीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानातील अस्तित्वातील 40 फूट व्यासाच्या हॉलमध्ये डिजिटल डोम थिएटर प्लॅनेटेरियम उभारण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. सदर डिजिटल डोम थिएटर प्लॅनेटेरियम हे मराठवाड्यातील एकमेव थिएटर असून त्याद्वारे नागरिक, पर्यटक व विद्यार्थ्यांना मनोरंजनासह खगोलीय माहिती मिळणार आहे. थिएटर उभारणी अंतर्गत सर्व कामे पूर्ण झाली असून थिएटर नागरिक, पर्यटक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलाय. याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यानाची भौगोलिक स्थिती आणि अस्तित्वातील स्थापत्य कामे विचारात घेऊन उद्यानात साहसी खेळांचा पार्क उभारण्यात आला आहे. यामध्ये झिप लाईन, बंजी इजेक्टर व स्काय सायकल या साहसी खेळांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या साहसी खेळाचा आनंद आज आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतलाय. त्यांनी यावेळी स्काय सायकलिंग करून या कामाचा आढावा घेतला. शहर अभियंता AB देशमुख यांनी ही स्काय सायकलिंग केली. डिजिटल डोम थिएटरचे प्रौढांसाठी 100 रुपये व मुलांसाठी 50 रुपये ठेवण्यात येईल अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. हडको परिसरामध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायर स्टेशन कार्यान्वित केल्यामुळे टीव्ही सेंटर चौकातील एका टोलेजंग इमारतीला लागलेली आग वेळेतच आटोक्यात आणण्यात यश आलं असून होणारी मोठी जीवितहानी आणि वित्तीय हानी टळल्याने मंगळवारी सकाळी उघडकीस आलंय. टीव्ही सेंटर चौकामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते राजू खरे यांची मोठी टोलेजंग इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरती एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. मंगळवारी सकाळी या रेस्टॉरंटच्या किचनमधील गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना घडली. सदर बाब तात्काळ अग्निशामक दलाला कळवण्यात आल्याबरोबरच किमान 4 ते 5 मिनिटांच्या कालावधीतच अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यातील जवानांनी किचनमधील गॅस सिलेंडर बाहेर काढून वेळीच आग आटोक्यात आणली. दरम्यान या इमारतीच्या वरील 2 ते 3 मजल्यांवरती लॉजिंग आहे. तळमजल्यावरती आग लागल्यानंतर सदर आग काही मिनिटातच विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळलाय. हडको परिसरामध्ये महानगरपालिकेचे फायर स्टेशन काही दिवसा अगोदर सुरू झालं असून हाकेच्या अंतरावरती फायर स्टेशन मिळाल्यामुळे होणारी मोठी जीवितहानी, वित्तीय हानी टळल्याचं मंगळवारी सकाळी दिसून आलंय. ही सदरची कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा पाटील, नियंत्रण कक्ष अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडको फायर स्टेशनचे प्रमुख अग्निशामक रमेश सोनवणे, फायरमन शेख समीर, बाळू सपकाळ, रामदास दुथे, राजेंद्र बावस्कर, वाहन चालक शेख समीर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. आम्हाला टाइम 5 मिनिट कॉल झाला होता. त्याच्या 5 मिनिट आधी आम्हाला कॉल आला श्री खांडेकर साहेबांनी कॉल दिला होता. तर आपण बळीराम पाटील हायस्कूलच्या मागेच आपलं ऑफिस असल्यामुळे घटनास्थळावर आपण लवकरात लवकर आल्यामुळे आग लवकर कंट्रोल झाली. गॅस कशी आग होती साधारण थोडक्यात सगळे वाचले समजा. जर मोठी घटना होण्यापासून आपल्याला टळलं. काय झालं होतं? गॅस लीक झाला होता. त्याच्यामुळे थोडंसं लापरवाही आहे त्या गोष्टीला. नाही, पण तुम्ही आल्याबरोबर काय काय केलं? मग आम्ही आल्याबरोबर पाणी आपली होदलेलं खोलले, लवकरात लवकर जेवढं पाणी मारून त्याला आटोक्यात आणण्यात आलं. तर
2 मिनिटात आपण त्या कंट्रोल केली. माजलगावच्या 5 वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचाराच्या विरोधात गंगापूर तहसील कार्यालय येथे सोनार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी समाज बांधवांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी अधिक माहिती दिली आहे. आम्ही आज नवरात्रीचा जो पवित्र पर्व काळ चालू आहे, श्री शक्तीचा सगळीकडे जागर चालू असताना आपल्या परिसरातच आपल्या शहराजवळ असलेल्या माजलगाव शहरामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा भासणारी घटना घडलेली आहे. आमच्या समाजातील एका चिमुरडीवर एका शिक्षकाने त्या शाळेत अत्याचार केलेला आहे. अशा नराधम शिक्षकाला सरकारनं कडक शासन करावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या मार्फत शासनाकडे करीत आहे आणि त्याच्यासाठी त्याचा समाजाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि द्या आपल्या व्यवसायाला एक मोठी उभारी. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तू ग हे कुठून आणला साडी पण वाह छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर. आई, कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी खेळणार, चल मी घेणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो, याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून। मी नाही घेणार आहे बा। मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की। मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। फक्त डॉक्टरांच्या दांडिया म्हणून ओळख असलेल्या शहरातील फिनिक्स रास दांडियामध्ये तृतीयपंथीयांच्या हस्ते दुर्गा मातेची पूजा करून समाजात आगळावेगळा संदेश देत दांडिया महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। तृतीय पंथांना देण्यात आलेल्या या सन्मानामुळे ते देखील भारावून गेलेत। शारदीय नवरात्रीच्या या दिवशी माँ दुर्गेची 9वी शक्ती म्हणजेच सिद्धिदात्री देवीची संपूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते। माँ दुर्गेच्या परिपूर्ण आणि मोक्ष स्वरूपाला माँ सिद्धिदात्री म्हणतात। त्यांची उपासना केल्याने सर्व कार्ये सिद्धीत जातात आणि मोक्ष प्राप्त होतो। नवरात्रीचे 8 दिवस दुर्गा देवीची उपासना करणाऱ्यांच्या 9व्या दिवशी दुर्गा देवी सर्व मनोकामना पूर्ण करते असं मानलं जातं। देव, दानव, ऋषी, यक्ष, तृतीयपंथी, साधक आणि ग्रहस्थ राहणारे भक्त माँ सिद्धिदात्रीची पूजा करतात।
त्यांची उपासना केल्याने सामर्थ्य, कीर्ती आणि संपत्ती मिळते अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेच्या नुसार शहरातील फिनिक्स रास दांडियामध्ये तृतीय पंथांच्या हस्ते मां दुर्गा मातेची पूजा करून दांडिया महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. हा दांडिया फक्त डॉक्टरांचा दांडिया म्हणून ओळखला जातो. 365 दिवस आणि 24 तास रुग्णसेवेत असणारे डॉक्टर या दांडियामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. तृतीय पंथांना देण्यात आलेल्या या सन्मानामुळे आम्ही देखील समाजातले घटक आहोत, तसेच आमच्यातीलच सदस्य उच्च शिक्षित होऊन समाजसेवेसाठी तत्पर आहेत, असं मत त्यांनी सन्मानाला उत्तर देताना व्यक्त केलंय. म्हणून आम्ही काम करतो. आज शिंदे मॅडम आणि राकेश यांनी आम्हाला आज इथं इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्यांचं खूप लवकर इन्व्हाइट करत नाही, पण आम्ही पण समाजाचा घटक आहोत. फिलिंग आहे, आम्हाला पण माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे. अशा लोकांना आमच्या घरातील कुटुंब म्हणजे आई वडील वगैरे आम्हाला केलं जातं किंवा दूर व्हावं लागतं. बऱ्याच गोष्टींपासून लांब राहतो, म्हणून आम्हाला रोडावरती भीक मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. पण तरी पण आम्ही प्रयत्न करतो. आज आम्ही भरपूर दुसऱ्या वर्षाला आहे, त्याच्यानंतर म्हणून आहे एक. तर खूप धन्यवाद. महायुती सरकार महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जात असल्याचा आरोप करत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकारांच्या वतीने एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. ज्यावेळेस आपण बघतो की जे लोकांनी निवडून दिलेलं सरकार असतं ते पाडल्यानंतर काय होतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज सद्यस्थितीत असलेलं सरकार, जे फक्त पैशाचा व्यवहार करून सत्तेत आलेले आहे. यांना लोकांच्या प्रश्नाचं देणं घेणे, युवकांशी देणं घेणे, महाराष्ट्रातला कोणताही घटक असला त्याच्याशी काही देणं घेणे. आपण बघितलंच असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, सेमीकंडक्टरचा मोठा उद्योग असेल, हे सगळे उद्योग गुजरातला जात असताना हे तिन्ही जे फक्त पैशाचा व्यवहार करून सत्तेत बसलेले, आमचा असा सरळ आरोप आहे. यांना लोकांशी काही देणं घेणं नसलेलं सरकार हे आहे. हे फक्त काय करतं आहे, स्वतःची चमडी वाचवण्याचा प्रयत्न करते, युवकांचे रोजगार चाललेले असताना देखील, आणि फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. आता काल परवाच आपण पेपरात बातमी वाचली की ज्यावेळेस हे बाहेर देशात गेले होते तिथले यांचे म्हणजे केटरिंगचे सुद्धा बिलं अजून बाकी आहेत, जे फक्त मौज मजा करायला जात आहेत, लोकांना फसवण्याचा कार्यक्रम करताय, सांगताय की तुमच्यासाठी रोजगार आणायला गेलो, पण तसं काहीच नाही आहे. त्यामुळे आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे, आमचा एकच इथं मोठो आहे की महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रातच राहू द्या, एक काम करा, तुम्ही सगळे गुजरातला चालल्याचा. त्यासाठी हे प्रामुख्यानं आंदोलन होतं. आणि येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये हा युवक असेल, शेतकरी असेल, महाराष्ट्रातले सर्व घटक असतील, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. खोके सरकार फक्त महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेले आहेत, तरी यांचं काहीच लक्ष नाही. महाराष्ट्रातला चांगला सुशिक्षित बेरोजगार होत चाललेला आहे. आणि ह्या खोके सरकारला फक्त यांचं स्वतःचं घर भरण्यात आणि राज्य सरकार चालवण्यात हे मस्त आहे. मागणी एवढंच आहे की महाराष्ट्रातले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या किंवा आपलं क्षेत्र असेल, आपलं जे औद्योगिक व्यवहार जे वसाहत आहे, तिथं आपल्या कंपन्या आल्या पाहिजे. इथंच नाही तर सर्व महाराष्ट्रात आपल्या कंपन्या गुजरातला न जाऊ द्या, त्यांनी इथंच ठेवलं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा 2 योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आलाय. 60,000 सौर कृषी पंपांचं लोकार्पण, शेतकरी हितांच्या योजना सुरू. मागेल त्याला सौर कृषी पंप, देवाभाऊंच्या हस्ते लोकार्पण. कृषी पंपांच्या दुरुस्तीसाठी विमा, शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा, सौर कृषी पंप योजना सुरू. 60,000 सौर कृषी पंपांचं लोकार्पण. छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप. राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी, शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा 2 योजनांचा मुहूर्त संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आलाय. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप दिलेत. या पंपांचा विमा उतरवला आहे. पुढील 5 वर्षात पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे. सर्वाधिक कृषी पंपांचा संभाजीनगर जिल्ह्यातील पहिला जिल्हा असेल. येत्या 18 महिन्यामध्ये शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. शेतकरी हितांचं महायुती सरकार.
शहरातील मुलींसाठी अधिक सुरक्षितता निर्माण व्हावी या हेतूने मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी आणखीन एक पाऊल पुढे टाकत शाळा महाविद्यालयांच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची कारवाई मंगळवारपासून सुरू केली आहे। त्या अंतर्गत मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले। रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शाळा महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या टपरी हटवण्याचे निर्देश दिले होते। अशा अवैध टपऱ्यांवरती बसलेल्या व्यक्तींकडून मुलींची छेड काढण्याच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र शासनाच्या नियमांनुसार आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरती प्रतिबंध आहे। त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्या अवैधरित्या सुरू असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या नंबरवरती फोन करून माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं। शहर मुलींसाठी अधिक सुरक्षित व्हावं या हेतूने मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी महत्त्वाचे निर्णय घेतलेत। शाळा महाविद्यालयाच्या परिसराभोवती अवैधरित्या सुरू असलेल्या टपऱ्यांवरती रस्त्यावर येता जाता मुलींची छेड काढल्याच्या घटना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांच्या भोवती 100 मीटर परिसरात अवैध टपरी आढळल्यास नागरिकांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या 9921 04 44 66 या व्हॉट्सअप क्रमांकावरती कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे। सदर नागरिकांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल आणि 3 दिवसाच्या आत मनपा कारवाई करणार आणि त्या टपऱ्या काढणार असल्याचं मनपा आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आलंय। केंद्र सरकारच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरती प्रतिबंध असून अशा टपऱ्यांवरती कारवाई करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मौलाना आझाद महाविद्यालयासमोरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आलंय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन। महिला सुरक्षेसाठी शैक्षणिक संस्थांच्या भोवती 100 मीटर परिसरात अवैध टपरी असल्यास थेट मनपा प्रशासकांना माहिती कळवा। महाविद्यालयाच्या आसपास असलेल्या टपऱ्या आता उद्ध्वस्त होणार। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।